प्रकरणातील आरोपीचा काल मृत्यू झाला आणि हे प्रकरण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलं। अक्षय शिंदे या बदलापूर प्रकरणातील आरोपीला त्याच्या पत्नीच्या तक्रारीनंतर बदलापूर पोलीस तळोजा कारागृहातून बदलापूर पोलीस स्थानकात घेऊन चालले होते आणि तेव्हाच मुंब्रा बायपास मार्गावर गाडी गेली असता अक्षय शिंदेने एपीआय निलेश खरे यांची रिव्हॉल्वर घेतली आणि स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला। यातच एपीआय निलेश खरे यांच्या पायाला गोळी लागली। यावेळी तेथे असलेल्या पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणार्थ आरोपी अक्षय शिंदेवर 2 गोळ्या झाडल्या, ज्यात त्याचा मृत्यू झाला। एकीकडे या एन्काउंटरमुळे आनंद साजरा केला जातोय, तर दुसरीकडे मात्र या प्रकरणातील इतर धागेदोरे उलगडू नये म्हणून अक्षय शिंदेचं ठरवून एन्काउंटर करण्यात आलं असा आरोपही आता विरोधकांकडून होताना दिसतोय। या घटनेनंतर अक्षय शिंदेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार त्यांची आणि अक्षय शिंदेची तळोजा कारागृहात 23 सप्टेंबरच्या दुपारी 3:30 वाजता शेवटची भेट झाली। त्यावेळी त्याने त्याला कोणीतरी दिलेलं एक पत्र दाखवलं। त्याचं शिक्षण कमी असल्यामुळे त्या पत्रातला मजकूर त्याला वाचता आला नाही। त्या पत्रात काय लिहिलं होतं हे अजूनही उलगडू शकलेलं नाहीये। तळोजा कारागृह ते मुंब्रा कळवा बायपास हे एकूण 18 किलोमीटरचं अंतर आणि यात 37 मिनिटांच्या वेळेत एखाद्या चित्रपटातील थरारक दृश्य वाटेल अशीच घटना काल तिथे घडली। अक्षय शिंदेच्या या मृत्यूमुळे बदलापूर प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असलं तरी खरंच त्या चिमुरड्यांना न्याय मिळाला का? राज्यात फास्ट ट्रॅकवर असलेल्या केसेसचा निकाल असाच लागणार आहे का? पोलिसांच्या सुरक्षेविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। मुख्य आरोपी मारला गेला असला तरी त्या शालेय प्रशासनावर पुढे काय कारवाई होणार असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये जरूर कळवा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।